तर ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी आहेत। अद्यापही ही बैठक सुरू आहे। जवळपास 2 तासांपासून शिंदेंसोबत ही बैठक सुरू आहे। तर ही खरं तर अधिकृतपणे अशी पहिलीच बैठक म्हणता येईल। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, 4 वाजता खरं तर पत्रकार परिषद सुरू होणार होती, मात्र खासदार अद्यापही नंदनवन मध्येच आहेत। काय नेमकी चर्चा होते की मग 2 खासदारांना विभागून असं मंत्रिपद दिलं जाणार आहे, त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये काही चर्चा? देखील आपण पाहतो की बंडखोरी केल्यापासून 6 खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणारे उघडपणे ही पहिलीच बैठक आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवनवरती गेल्या 2 तासापासून या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करतायत। संजय देना पाटील या बैठकीला उपस्थित नाहीत, ते आता घरातून निघालेत असं कळतं आणि कदाचित पत्रकार परिषदेचं जे वायबी चव्हाण इथे सेंटर आहे तिथे ही पत्रकार परिषद होणार आहे, त्या ठिकाणी ते थेटपणे पोहोचू शकतील आणि थोड्याच वेळामध्ये हे सगळे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व वायबी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना होणार आहेत। अनेक नेते शिवसेनेची तिथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मात्र या बैठकीमध्ये पत्रकार परिषद जी होणार आहे तिथे पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या खासदारांना काय काय बोलायचं किंवा आतापर्यंत त्यांची ही सगळी बंडखोरी करण्याची नेमकी कारणं काय आहेत आणि आतापर्यंत कागदोपत्री प्रक्रिया त्यांनी काय काय केलेली आहे, गटनेते म्हणून जे पत्र ओम बिर्ला यांना द्यावं लागतं त्यांना ते पत्र कधी देण्यात आलं किंवा कागदोपत्री पत्रावर आतापर्यंत काय काय केलेलं आहे याची सगळ्या प्रक्रियेची माहिती सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या खासदारांच्या माध्यमातून दिली जाईल। शिवाय हे उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडण्याची नेमकी कारणं काय आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या खासदारांनी आतापर्यंत जी काही कामं केलेली होती किंवा त्यांना जो काही निधी मिळत नव्हता अशा अनेक अडचणी ज्या आतापर्यंत सांगितल्या जातात त्या सगळ्यावरती भाष्य कदाचित या खासदारांच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं। आतापर्यंत आपण पाहतो की फक्त नागेश पाटील आष्टेकर आणि ओमराजे निंबाळकर या 2च खासदारांनी आपली जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडलेली आहे। मात्र इतर जे काही खासदार आहेत किंवा उर्वरित खासदारांची जी काही भूमिका आहे ती सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाऊ शकते आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये अधिकृतपणे या सगळ्या खासदारांचा पक्षप्रवेश होऊ शकतो। अगदी थोड्याच वेळामध्ये हे सगळे खासदार वायबी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना होते। गेल्या 2 तासापासून बैठक या सगळ्या खासदारांची स्पष्टता करता येईल का? कृष्णा, पुन्हा एकदा थोडीशी स्पष्टता करता येईल का तुम्हाला? आता नंदनवन निवासस्थानी नेमके किती आमदार, कोणते आमदार उपस्थित आहेत आणि कोण थेटपणे पत्रकार परिषदेसाठी पोहोचणार आहे? पुन्हा एकदा स्पष्टता करता येईल? श्रुती, आपण पाहतो की आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार संजय दिना पाटील हे नुकतेच आपल्या घरातून निघालेत, म्हणजे 6वे खासदार हे संजय दिना पाटील आहेत। मात्र उर्वरित 5 खासदार आहेत ज्याच्यामध्ये संजय देशमुख आहेत, संजय जाधव आहेत, वागचौरे आहेत, भाऊसाहेब वागचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे सगळे खासदार थेटपणे आता नंदनवन बंगल्यावरती पोहोचल्याचं पाहायला मिळतं आणि संजय दिना पाटील हे थोड्याच वेळामध्ये कदाचित पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचू शकतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा आले तेव्हा एअरपोर्टवरून हे 4 खासदार या ठिकाणी पोहोचलेले होते आणि 5वे खासदार ओमराजे निंबाळकर हे काही वेळानंतर आजच्या या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या 5 खासदारांसोबत सध्या एकनाथ शिंदेंची चर्चा सुरू आहे। मात्र संजय दिना पाटील हे थोड्याच वेळानंतर वायबी चव्हाण सेंटर येथे पोहोचतील अशी देखील माहिती मिळते आहे। मात्र आजच्या या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेला सामोरं जाण्यापूर्वी कुठल्या खासदारांना कशा पद्धतीची भूमिका मांडायची आहे किंवा एकूणच या पक्षांतर्गत ज्या काही चर्चा असू